हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। तर आज खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर मॅथ्स रिझनिंग अशी प्रॅक्टिस करायची की तुम्हाला वेळ शिल्लक राहणार आहे। आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे बीएड सीईटीला काही जास्त टाइम राहिलेला नाही आहे आणि त्यासाठी तुम्ही गणित बुद्धिमत्ताची प्रॅक्टिस करत असाल आणि तुम्हाला काय फक्त दोनच विषय नाही आहेत, सगळेच विषय आहेत। ठीक आहे, तर गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा तुम्हाला सराव कसा करायचा आहे आणि तो सराव करून तुम्हाला टाइम सुद्धा काय वाचणार आहे तुमचा। तर तो कसा वाचणार आहे, वेळ कसा शिल्लक ठेवायचा आपल्याला, कारण की वेळ हा शिल्लक राहत नाही। किती जरी स्टडी केला तरी पण वेळ कधीही पुरत नाही अभ्यासासाठी, बरोबर ना। जेवढं केलं तेवढंच कमी आहे। बट आता आपण अशा स्मार्ट वर्क करणार आहे की ज्याच्याने तुम्हाला वेळ जो आहे तुमचा पूर्ण वाचणार आहे पेपरपर्यंत, म्हणजे तुम्हाला बाकी सब्जेक्टची सुद्धा प्रॅक्टिस करता येईल। तर मग बघूयात आपण बुद्धिमत्ता आणि गणित। तर बुद्धिमत्ता गणितमध्ये कोणते कोणते टॉपिक असतात, तर सगळ्यात अगोदर बघा IMP जे काही टॉपिक्स आहेत ते काढून घ्यायचे तुम्हाला। ठीक आहे, IMP टॉपिक जे असतील ते, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा IMP टॉपिक्स बुद्धिमत्तेचे IMP टॉपिक्स कोणते कोणते ज्याच्यावर बीएड सीईटीला क्वेश्चन विचारले जातात असे टॉपिक। तर असा टॉपिक आहे ब्लड रिलेशन, त्यानंतर आहे सिटिंग अरेंजमेंट आहे बैठक व्यवस्था, दिशाज्ञान आहे, कोडिंग डिकोडिंग सांकेतिक भाषा पण आहे, फासे आहे, त्यानंतरला सिक्वेन्शियल अरेंजमेंट जे आपण म्हणतो तो टॉपिक आहे। असे बरेचसे जे टॉपिक आहे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत। मग त्याचे तुम्हाला काय करायचे, वेटेज काढून घ्यायचे, म्हणजे कोणता टॉपिक किती मार्क्सला असणार आहे। ठीक आहे, ज्या टॉपिकला जास्त, जो टॉपिक आहे ज्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारले जातात किंवा त्याला जास्त मार्क्स असतात तो टॉपिक तुम्हाला अगोदर कव्हर करायचा आहे। त्याच्यानंतर मग बाकीचे जे टॉपिक असतात ते तुम्हाला कव्हर अप करायचे आहेत। मॅथ्समध्ये जर म्हणाल तुम्ही तर मॅथ्समध्ये पण शेकडेवारी आहे, सरासरी ॲव्हरेज आहे, न टाकी, रेल्वेवर क्वेश्चन विचारले जातात। ठीक आहे, संख्यांचे प्रकार, असे जे गुणोत्तर प्रमाण, ठीक आहे, ह्या टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन आणि बरेच काही टॉपिक जे आहेत जे कळत नाही, कठीण असतात। ठीक आहे, बुद्धिमत्तेचे पण असे काही टॉपिक आहेत जे लवकर समजत नाही, प्रॅक्टिस केल्यावर येतात। तर बघा तुम्हाला बुद्धिमत्ताचा जो आहे त्याला फक्त तुम्ही 2 ते 3 जरी दिले, 2 ते 3 तास जरी टायमिंग दिला बुद्धिमत्ता, ठीक आहे, रिझनिंगसाठी तुम्ही 2 ते 3 फक्त तास दिला। ठीक आहे, 2 ते 3 तास, त्या 2 ते 3 तासामध्ये बघा तुमचे जो काही टॉपिक आहे तो कव्हर करायचे। मग तो कसा कव्हर करणार बघा, एखादा जर नंबर आपण पाठ करतो, मोबाईल नंबर, काही पाठ असतात काहींचे नसतात, मग जसे 10 नंबर आहे ते तुम्ही एक साथ असं बोलून दाखवतायत का, नाही दाखवत, त्याचे तुम्ही पार्टिशन करतात, म्हणजे 2-2, 3-3 असं पार्ट करून तुम्ही तो पाठांतर करता। तसंच तुम्हाला एखादा जो टॉपिक आहे तो पार्ट करून करायचे। म्हणजे कसं पार्ट म्हणजे काय, त्याचा एक ट्री डायग्राम जसं आपण अगोदर शिकायचो, ट्री डायग्राम तुम्हाला काढायचा आहे। म्हणजे मी एखादा जर टॉपिक घेते, ठीक आहे, समजा कॅलेंडर हा टॉपिक जर मी घेते तर ह्याच्यावर मी काय करणार, असं कॅलेंडरवर असं मी 1, 2 म्हणजे काय करणार, पहिलं की दिलेला बघा एखाद्या तारखेचा वार दिलेला असतो, दुसरावर आपल्याला काढायचा असतो, सेकंड असं की फक्त तारखेवरून वार काढा, तिसरा असतो की ऑड दिवस कसे काढायचे, चौथा मग त्याच्यामध्ये असेल की कॅलेंडर लीप वर्ष असेल तर किती दिवस पुढे जातात, लीप वर्षाची एक कॉन्सेप्ट असेल, एक नॉर्मल इयरची असेल सामान्य वर्षाची। ठीक आहे, सामान्य वर्षामध्ये किती दिवस येतात, लीप वर्षामध्ये किती दिवस असतात। ठीक आहे, त्याच्यानंतर पुनरावृत्ती कधी होते कॅलेंडरची। ठीक आहे, असे ट्री डायग्राम सारखं तुम्हाला करायचे आणि एक एक टॉपिक तुम्हाला काय करायचे, क्लिअर करून टाकायचे। मग एखाद्या टॉपिकचे आपण काय करतो, थेअरी म्हणजे काय आपण म्हणतो त्याला, कॉन्सेप्ट जी असेल ती क्लिअर करतो। कॉन्सेप्ट क्लिअर झाले का मग त्याचे आपण काय पाहतो, MCQs पाहतो, बरोबर। MCQs पाहिल्यानंतर तुम्हाला काय करायचे, एक टेस्ट सिरीज असेल, टेस्ट सिरीज ती द्यायची। ठीक आहे, किंवा मॉक टेस्ट आपण त्याला म्हणू शकतो, मॉक टेस्ट, ती मॉक टेस्ट तुम्ही देऊ शकता। आणि मॉक टेस्ट झाल्यावर तुम्हाला जे येतंय, ठीक आहे, ते ठीक आहे, जे येत नाही त्या गोष्टी तुम्हाला काय करायचे, पुन्हा रिव्हिजन करायचे त्यांची, की कशामध्ये आपण चुकले, त्याची कॉन्सेप्ट तुमची क्लिअर नसेल। ठीक आहे, आणि मग जेव्हा असे सगळे एक एक टॉपिक करता करता तुमचे जेव्हा सगळे टॉपिक होतील त्या टाईमला तुम्हाला काय करायचे, PYQ कडे यायचे। आणि PYQ हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे। PYQ जी सिरीज आहे खूप इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही वाटत MCQ एक वेळ करू नका, पण एक वेळ PYQ करा। म्हणजे आता किती 2026, म्हणजे बघा अगोदरच्या 5 इयरचे तुम्हाला क्वेश्चन पेपरचे काय करायचे, PYQ काढायचे, त्याचं विश्लेषण करायचे पूर्ण की कोणत्या लेवलचे क्वेश्चन होते। ठीक आहे, म्हणजे एखादी लेवल तुम्हाला कन्फर्म होऊन जाते की कोणती लेवल आहे। त्याच्यानंतर बुक लिस्ट काढा,
बुक लिस्टमध्ये म्हणजे मराठीसाठी कोणाचं बुक चांगलं आहे, GK GS साठी कुठलं बुक यूज करायचं आहे, त्यानंतर बुद्धिमत्तासाठी कोणतं, मॅथ्ससाठी कोणतं, ठीक आहे. ह्याचे बुक लिस्ट काढून घ्या ऑथर. आणि कारण की बघा आपण बुक लिस्ट म्हणजे बघा आपण किती एक जर बुद्धिमत्ताचं आहे, बुद्धिमत्ताचा मला सराव करायचा आहे तर मी बरेच पुस्तकं वाचतो. म्हणजे मी 2 3 4 5 पुस्तकं मी रिटर्न घेणार. एक बुक माझं झालं मी दुसरा बुक घेणार. त्यातले क्वेश्चन आहे रिपीट क्वेश्चन झालेले मी दुसरं पुस्तक घेणार. मग तुम्ही काय दुसरे जेव्हा म्हणजे बुक रीड करता तेव्हा तुमचे कॉन्सेप्ट जे असतात, कारण की आपण कसं एका बुकमधली कॉन्सेप्ट क्लिअर असते आपली, परत दुसरा वाचला तर आपलं काय होतं कन्फ्युजन होऊन जातं. त्यामुळे मी तुम्हाला काय म्हणते की जो तुम्ही एक पुस्तक आहे तो 100 वेळा वाचा. बघा 100 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच जो पुस्तक आहे तोच तुम्हाला 100 वेळा वाचायचं आहे. म्हणजे तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर होतील, पुस्तकच तुमच्या पूर्ण डोक्यामध्ये जाणार आहे, ठीक आहे. अशाने आणि कसं आहे बघा, जेवढं तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंगसाठी ना डोक्याने वापर करणार ना, म्हणजे शॉर्ट ट्रिकने, तेवढं तुम्हाला टाईम तुमचा वेळ वाचणार आहे. आणि मी तुम्हाला टेस्ट सिरीज ह्यासाठी म्हणते की तुमचा जो टेस्ट सिरीजमध्ये टाईम जो आहे तो टाईम वाचणार आहे. कारण की टेस्ट सिरीजमध्ये एक टाईम लावायचा आहे की ह्या टायमामध्ये आपण किती क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, बरोबर ना. आणि कोणतं लॉजिक कोणत्या क्वेश्चन लावायचे. आता आपल्याला बघा टाळा जो असतो, टाळा चावी, टाळ्याला पण बघा चाव्यांचा गुच्छा असतो. आता त्या टाळ्याला कोणती चावी लागते आपल्याला माहीत नसते, बरोबर ना. तर आपण काय सगळ्या लावून बघतो, त्याच्याने काय जातो वेळ वाया जातो. पण जर आपल्याला ऑलरेडी माहीत असेल की टाळ्याला कोणती चावी लागते, म्हणजे कोणतं लॉजिक कुठल्या क्वेश्चनला लागते, तर त्याचं उत्तर लगेच येऊ शकत नाही का, येऊ शकतं. त्यासाठी मोस्ट काय इम्पॉर्टंट आहे की प्रॅक्टिस ही इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. आणि बघा जागा तर भरपूर आहे, बघा जागा खूप कमी आहे, फॉर्म खूप जणांनी भरलेले आहेत आणि जागा बरेच कमी आहेत. त्यामुळे क्राऊडकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही, गर्दीकडे लक्ष द्यायचं नाही. फोकस तुमचं फक्त आज तुम्हाला कुठली एक्झाम क्रॅक करायची, BEd-CETची एक्झाम क्रॅक करायची, त्याच्याकडे तुमचा पूर्ण फोकस असायला हवा, ठीक आहे. बुक लिस्ट काढून घ्या, PYQ करून घ्या. कोणताही जर टॉपिक घेत असाल तर त्याची थेअरी कॉन्सेप्ट क्लिअर करत जा, MCQs घेत जा. टेस्ट सिरीज मॉक टेस्ट तुम्हाला वीकमधून ॲटलिस्ट 2 टाईम तरी द्यायचे आहेत, ठीक आहे. त्यानंतर रिझनिंगचा फक्त 2 ते 3 तास अभ्यास केला तरी पुरेसा आहे. बाकीचे टॉपिक जे काय असतील ते मी तुमचे कव्हरअप करून घेणार आहे, ठीक आहे. या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला वेळसुद्धा वाचेल. आणि एक गोष्ट मी बघितली होती, कोणती तर एक व्यक्ती, म्हणजे मी इथे आपलं यूट्यूबला पाहिली होती की एक जो व्यक्ती आहे ना त्याने काय केलं की जो एक टॉपिक असेल, म्हणजे एक सेशन जो होता त्याने 2 तास अटेंड केला. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, 2 तासमध्ये त्यांनी काय केलं, समजा आज त्यांनी काय केलं 2 तासाचं एक सेशन अटेंड केलं आणि रात्री तो झोपायच्या अर्धा तास अगोदर, ठीक आहे, हाफ आवर, ठीक आहे, हाफ आवर त्यांनी काय केलं, अर्धा तास अगोदर काय केलं की रिव्हिजन केलं की मी आज सकाळी 2 तासामध्ये काय लाईव्ह लेक्चरमध्ये काय शिकलो. मग नेक्स्ट डे त्याने काय केलं, पुन्हा 2 तासाचं लाईव्ह लेक्चर केलं. आणि त्याच्यानंतरला मग त्यांनी काय केलं, रात्री झोपताना बघा पहिल्या डेचं आठवलं. पहिल्या डेला त्याला किती अर्धा तास लागला, दुसऱ्या डेला त्याला तेच आठवायला 15 मिनिट लागले, तिसऱ्या डेला परत त्याने 2 तासाचं काय केलं की लेक्चर पाहिलं आणि परत रात्री रिव्हिजन. आता 15 मिनिट्स लागतात त्याला, तिथे किती 5च मिनिट लागले. चौथ्या डेला जेव्हा तो गेला तेव्हा त्याने परत 2 तासाचं लेक्चर अटेंड केलं. रात्री झोपण्यापूर्वी त्याने आठवलं तर त्याला ते आता पूर्ण कंप्लीट झालं होतं. याचा अर्थ काय, ही एक चांगली बेस्ट सवय आहे, बेस्ट हॅबिट आहे की आपण दिवसभरामध्ये काय शिकतो, दिवसभरामध्ये किती लेक्चर केले, ठीक आहे, ते रात्री काय करायचं आठवायचं. पण फक्त लाईव्ह लेक्चर करणं, रेकॉर्डेड लेक्चर पाहणं, त्याच्यानंतरला एवढं हे करून काहीच होत नाही की मी सकाळपासून लाईव्ह लेक्चर पाहतोय, बॅचचे लेक्चर करतोय, माझा अभ्यास झाला आहे, मी ओके आहे, मी एक्झाम देऊ शकतो, मी क्लिअर होऊ शकतो. नाही, बघा तुम्ही जेवढा स्वतःहून सेल्फ स्टडी करत नाही तोपर्यंत तुमचा काही स्टडी तुम्ही 0 आहात, ठीक आहे. ग्रुपमध्ये अभ्यास होतो, ठीक आहे, क्लासमध्ये अभ्यास होतो, पण स्वतः तुम्ही किती करता, तुमच्या किती स्वतःहून किती कॉन्सेप्ट क्लिअर आहेत हे पण तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत ते लक्षात ठेवा. जर तुम्ही असं केलं तर नक्कीच तुमची जी आहे BEd-CETसाठी, ठीक आहे, BEd-CETसाठी तुम्हाला मॅथ्स रिझनिंगसाठी प्रॅक्टिस जर तुम्ही अशी केली तर तुम्हाला नक्कीच वेळ शिल्लक राहणार आहे, ठीक आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि ह्याचा नक्की तुम्हाला उपयोग झाला तर मला कमेंट करून सांगायचं आहे. थँक्यू सो मच.